तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी गिरीश बागडे, तुम्हाला माहितीच आहे। तर आज आम्ही जातोय सगळी फिरण्यासाठी। कुठं जातोय काय जातोय हे सांगणार नाही, कारण ते सस्पेन्स आहे थोडं। भरपूर जण जातोय आम्ही, 10-15 मुलं आहे। तर सगळी फिरण्यासाठी जातोय। कुठं जाणार आहे हे पण तुम्हाला सांगेन, ते पण थोडं सस्पेन्स राहील, कारण देवदर्शन करण्यासाठी जातोय आम्ही। आज 2-3 ठिकाणं फिरणार आहे आम्ही, 2-3 ठिकाणं ऑल नाईट फिरणार आहे। सगळी दिवस जातात, पण आम्ही जातोय संध्याकाळी रात्री। तर ऑल नाईट येतोय, पूर्ण नाईट मध्ये पूर्ण फिरणार आहे आणि डेला सकाळी 7-8 पर्यंत आम्ही घरी जाणार आहे। तर चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अरे कहना क्या चाहते हो? चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। ओके, तर चला निघूया। मैं तुम्हारे अब हूँ हवाले, अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ, धुआं धुआं तन्हार बदली चली आती है छूने, पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये भी ना हो। किसी मंजर पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं, ये गिला तो है मैं खफा नहीं। शहर एक तर छोटासा एन्जॉयमेंट करण्यासाठी आम्ही थोडा वेळ इथं थांबलेलो आहे। तर बघू शकता तुम्ही एन्जॉयमेंट आमचा कसं चालू आहे। इकडे फोटोशूट चालू आहे, इकडे डान्स चालू आहे। ए बस 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 बस, ए चला जाऊया। प्रदीप शेठ, हा हा एक से गाँव, एक से लोग, एक से नाम, एक फिर से चला पिट्टी जैसे सपने। सगळ्यात पहिलं मंदिर, आम्ही मंदिरात आलेलो आहे आम्ही। तर रात्रीचे 1:20 झालेलं आहे, करेक्ट 1:20 झालेलं आहे। 1:20 आम्ही ज्योतिबा मंदिर मध्ये आहे। कुठं बघू शकता, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, बाबाच्या नावानं चांग भलं। सगळ्यात पहिला आलेलो आहे आम्ही ज्योतिबा मंदिर मध्ये। तिथून अजून 2 ठिकाणं करणार आहे, देवस्थान अजून ते करणार आहे। चला ते चप्पल काढून घेऊया, बूट वगैरे काढून घेऊया। ब्लॉग मध्ये सगळे येणार, सगळे। चला फायनली आम्ही जातो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, रे महादेव। फायनली ज्योतिबाचं मंदिरचं गेट आहे। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, अंबाबाईच्या नावानं चांग भलं, भैरवाच्या नावानं चांग भलं, भैरवाच्या घोड्याचं चांग भलं, टिमलाबाईच्या नावानं चांग भलं। तर फायनली मित्रांनो आमचं देवदर्शन झालेलं आहे। आज काय जायला मिळालं नाही, आतला व्हिडिओ दाखवला असता, पण आज जायला मिळालं नाही। गेट बंद आहे, गुलाल लावले, गुलाल सगळ्यांनी लावलेला आहे, कारण बाहेरच्या बाहेर गुलाल मिळालेला आहे आम्हाला। आतनं व्हिडिओ करायला मिळालं नाही, कारण गेट बंद आहे। तुम्ही बघू शकता। एक सेकंड, गिरीश मध्ये मध्ये आला। चला इथं फोटोशूट चालू आहे अजून, सगळी पोरं उभारलेली आहे तिथं आपली। अजून आम्हाला खूप पुढे जायचं आहे, अजून पूर्ण ऑल नाईट फिरायचे आहे। रोज सकाळी 8 पर्यंत फिरायचे आम्हाला। अजून 2 जय श्रीराम, अजून 2 देवदर्शन आहेत, ते पूर्ण झाल्यानंतर मग घरी जाणार आहे आम्ही। ओके, तर चला निघूया इथून। अभी पलकों से झाड़ो फिर आ जाते हैं, इतने सारे सपने क्या कहूँ, किस तरह से मैंने तोड़े हैं, छोड़े हैं, क्यों तेरे साथ चले मुझे लेके उड़े ये क्यों। अंबाबाई मंदिर मध्ये आलेलो आहे। ओके,
ऊंचा है भवन, ऊंचा मंदिर, ऊंची है शान मैया तेरी। तर फायनली महालक्ष्मी मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता जातोय दुसरीकडे. दुसरं ठिकाण कोणतं आहे आपलं? ते बाळूमामा, आदमापूरचं बाळूमामा, तिकडे जायचं आम्हाला. आता शेवटचं तिसरं ठिकाण राहिलेलं आहे ते फक्त. ते झालं की आमची ट्रिप पूर्ण कंप्लीट होते. ओके, आता आम्ही निघतोय तिकडे जाण्यासाठी. ओके, चला घेऊया. डाल कभी बात बात मेरे साथ साथ फिर दर दर ये कभी सहरा कभी सावन. रात्री फिरायला जायचं. रात्री फिरायला जायचं. तोंड बघा यांची. अजून जीव चाललाय. एवढी थंडी वाजायला. हे बघा इंजनला हात लावून गरम करायला. हे बघा झोपणारा माणूस. पेट्रोल पंपा समोर आम्ही दंगा करताना दिसत आहे आणि ही दोघं माणसं बघा काय करतायत. इंजनला हात लावून गरम वाप. काय आणलायस तू? कडाकण्या. हे कडाकण्या खावा रे, कडाकण्या द्या. हे बघा आमचा सूरज भाऊ तिथनं चाला झालाय. सूरज भाऊ ओय कोण आहे? संध्या आहे यो. गाणं आहा. नाचो. नाच की रे पडद्या. फायनली शेवटचं दर्शन म्हणजे बाळूमामाचं मंदिर शेवट फायनल बघितलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही. खाली बसलेले आहेत सगळे आणि सगळे वैतागलेले मेंबर आहेत आमचे सगळे मेंबर. थंडी ठीक वाजवल्या. हे बघा चहा प्यालाय. गरम आहे रे, गरम आहे. तर फायनली बाळूमामा मंदिर. ओके, चला इथं एक थोडा वेळ आम्ही आराम करून घरी निघणार आहे. ओके, तर विश्रांती म्हणजे डायरेक्ट झोपणारच आहे आम्ही आता. तासभर झोपून मग त्यानंतर घरी निघणार आहे. ओके. थंडी वाजते. थंडी नाही वाजत. गरम आले बाळ, गरम आले. सूरज भाऊंचं काहीतरी म्हणणं आहे. सूरज भाऊ काय म्हणणं आहे तुमचं? भडकले हे नाही रे, नाही असं काय बोल नको. हे कट करतो मी. हे व्हिडिओ कट करतो. फायनली 4:35 टायमिंग झालेला आहे आणि आम्ही सगळे आलेलो आता इथं. आता नाकातलं आता सगळ्यांच्या नाकातलं पाणी गळत आहे. थंडी फुल. थंडी म्हणजे काय विशेष नाही, सगळ्यांच्या अंगात गेलेलं आहे थंडी आता. आणि आता काय म्हणलास? तेच मागवलं आता. वर्षभर सर्दी काय यायला नको. हा, वर्षभर सर्दी काय यायला नको बाळूमामा. एवढं करा. आमचा बाग काय म्हणणं नाही आहे. सर्दीला भाऊ तेवढा लांब राहून आमचा ऐकून हसा लागलाय आणि दुसरं काय नाही. चला भेटूया आता घरला निघताना. ओके. आत्मपुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला. हे आत्मपुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला. आलं उधान आलं लेकराच्या आनंदाला. तुझ्या नावाचा
तर फायनली सगळे देवदर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जात आहे. मस्तपैकी नाश्ता वगैरे केलेला आहे. नाश्ता करताना व्हिडिओ नाही केला कारण एवढ्या भुका लागलेल्या व्हिडिओ करायचं सुचलंच नाही. तर फायनली आता सगळं झालेलं आहे आमचं. आम्ही निघतोय आता घरी जायला. दिवस पण उजडलेला आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण धुकं दिसतंय. दाखवतो एक मिनिट. पूर्ण रस्ता दिसत नाहीये. पूर्ण धुकं दिसतंय सगळं. पुढं पण रस्ता दिसत नाहीये काय. पूर्णपणे धुकं दिसतंय सगळं. तर आता डायरेक्ट आम्ही घरी पोहोचल्यानंतर व्हिडिओ चालू करेन. आता थंडी पण खूप वाजते. ओके चला घरी जाऊया. मस्त चहा प्यायला पण थांबणार आहे आम्ही. चहा थांबल्यानंतर व्हिडिओ करतो. ओके काय बोलणार आहे आपले भाऊ काहीतरी बोलणार आहे. काय बोलणार आहे भाऊ. वाट चुकल्या तिथं. वाट चुकल्या भाई साहेब. वाट चुकल्या परदे म्हणा त्याला. परदे म्हणा. वाट चुकल्या ये लवकर. हा थांबा तिथं झालो. वाट चुकले. रस्ता चुकलेला आहे आमचा असं तर नाही. आणि आता आम्ही कुठं आहे. बेरा ह्याच्यावर आहे काय. फुलावर आहे का आपण. फुलावर ब्रिजवर एनिमी दिसत आहे. एनिमी आलेला आहे. किल करा किल. एनिमीच डाऊन. मामा आदमापूरचा ब्रिज आहे आणि खूपच मस्त वाटत आहे वातावरण इथलं. शुभम कांबळे भंडारा लावल्यामुळे खूपच चांगले दिसत आहेत हे बघा. आणि फायनली जी गोष्ट व्हायला नको पाहिजे होती ती झालेली आहे. आमची गाडी पंक्चर झालेली आहे हे बघा. ओव्हर ऑर्गॅनिक चल रे. बघ तुझंच काम. या माणसाची गाडी पंक्चर झालेली आहे. ओ माणूस इकडे बघ काय करा. मामा क्या हुआ है गाड़ी को. अभी ठीक करके देता हूँ. ए मामा म्हणाला अभी ठीक करके देता हूँ. अभी कसं बसलाय बघ तिथे. कसं बसलाय माकड तोड़. गाड़ी ठीक नहीं होगी हमारी. तर फायनली आम्ही कोल्हापूर हायवेवरती थांबलेलो आहे आणि इथून आता डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे. तर या ब्लॉगचं एंड इथंच करतो कारण आता आम्हाला घरी गेल्यानंतर व्हिडिओ बनवता नाही येणार. या ब्लॉगचं एंड इथंच करतो. तर आज भरपूर फिरलेलो आहे आम्ही. पूर्ण ऑल नाईट फिरलेलो आहे. सकाळचे मला वाटतं 7:30 वाजलेत. 7:30 वाजलेत आता. आणि आता आम्ही इथनं घरी जाणार आहे. या पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे आम्ही. इथं गाडी पण आमची रिपेअरी होते. तर चला हा ब्लॉग इथंच कंप्लीट करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.